नमस्कार. सोलापूर स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रथम महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. सोलापूर म्हटलं की सगळ्यांना दोनच गोष्टी लक्षात येतात आणि ते म्हणजे एक यंत्रमाग कामगार आणि एक विडी कामगार. आणि या दोन्ही संघटनांमध्ये काम करणारे कामगार हे सहसा सुशिक्षित नसतात, ते फारसं शिकलेले नसतात असं आपल्या सर्वांना वाटत असतो. आणि या दोन्ही संघटनांमध्ये काम करणारे कामगार हे अशिक्षित आणि त्यांच्याकडे कुठली कलाही नसतेच असं आपल्याला वाटत असतो. शिक्षण हे दुसरी तिसरी झालेले महिलाच आणि आर्थिक परिस्थिती चांगले नसलेले महिलाच हे विड्या वळतात असं आपलं प्राथमिक अंदाज असतो. आणि त्यात खास करून स्त्री म्हटलं की फक्त चूल आणि मूल या दोन्हीच गोष्टीसाठी असते असं आपल्याला वाटतं. आणि त्यात सोलापुरातील स्त्रियांची कहाणी तर वेगळीच आहे. कारण मुलीचं वय जेव्हा लग्नाचा असतो आणि तिला कोणी पाहायला आले तर त्यांचं क्वेश्चन एकच असतो की मुलीला विड्या वळवता येतो का, आणि येत असेल तर तिचं स्वतःचं कार्ड आहे का, हे प्रश्न आमकाच विचारले जात होते. आणि त्या मुलीचं एकदा लग्न झालं की त्या मुलीचं जीवन हे चूल मूल आणि सोलापुरात राहत असल्यामुळे विड्या वळवणे हेच तिचं जीवन बनायचं. आणि मुलीचं लग्न झालं की त्याचं विवाहित जीवनाचा प्रवास हे सुरू होत असतो. आणि लग्न झाल्यानंतर पती हेच प्रत्यक्ष दैवत, चार भिंतीच महल आणि घरातच स्वर्ग असं तिचं जीवन झालेलं असतं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती घरातल्या सगळ्यांची सेवा करण्यामध्येच गुंतलेली असते. पण अशा सगळ्या गोष्टींचा पूर्णतः विरोधाभास आणि आजच्या काळातील रणरागिणी, संकटांना असंच सामोरे जाणारी आणि देवाने लिहिलेलं नशिबाला देखील बदलणारे ताकद असणारे आजच्या काळातील स्त्री मूर्तीशी आपण आज संवाद साधणार आहोत. तर आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेल्या आहेत सौ रेणुका पुरुषोत्तम मुधारम मॅडम. तर प्रथमतः रेणुका मॅडम, आपल्याला सोलापूर स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तर मला आणि आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकता आहे की तुमचं विडी कामगारापासून ते कवयित्रीचा प्रवास एक कसा झाला आणि या प्रवासामध्ये तुम्हाला कोणकोणत्या संकटांना सामोरे जावं लागलं हे तुमच्या शब्दातून आमच्या प्रेक्षकांसाठी. सखीनो, तुमच्याशी संवाद साधायला मला फारच आवडेल. कारण काय, एक स्त्री ठरवलं तर काहीच करू शकते, सर्व काही करू शकते. म्हणूनच ती आज सर्व क्षेत्रात भरारी घेताना दिसते. माझ्या बाबतीत सुद्धा असंच घडलं. मी एक विडी कामगार. प्रथम मी जेव्हा 7वीपर्यंत तेही अर्धवट शिक्षण घेतले, मग लहानपणीच लग्न झालं. लग्नाच्या वेळीसुद्धा मला मागणी घालताना विडी कार्ड आहे का असंही विचारण्यात आलं. तेव्हा उलट विचारले, तुम्हाला BA कार्ड आहे का? मी अवाक झाले, BA कार्ड कसलं? तेव्हा एक जण हळूच माझ्या कानात सांगितले, BA कार्ड म्हणजे विडी वळण्याचं कार्ड, कारखान्यातलं कार्ड. तेव्हा मला कळलं BA कार्ड काय असतं ते. मग मी म्हटलं, नाही मला कार्ड नाही आहे, मी माझ्या आईच्या हाताखाली विड्या वळते. तेव्हा 15 दिवसात कळवतो तुम्हाला म्हणून गेलेलं स्थळ परत आलंच नाही. असं खूप काही तरुणीच्या बाबत घडलेलं आहे आणि माझ्या बाबतीत सुद्धा ते घडलेलंच आहे. दुसरी गोष्ट मला सांगायला आवडेल की जेव्हा लहान वयातच माझं लग्न झालं, माझे पती माझे मित्र बनले, सगळं काही ते बनून माझ्या पाठीशी उभे राहिले. प्रथम हे सारं श्रेय मी त्यांनाच देते. आणि मी जेव्हा विडी वळून माप द्यायला जायची तेव्हा कामगारांना, चेकरला खूप त्रास द्यायची. मला इतकं वाईट वाटायचं, मी कोण आहे, इथं काय करते, हा अपमान मी का सहन करू? मी तर चांगल्या विड्या वळल्या, टाईमवर आले, परंतु त्यांचा नाहक त्रास. टाकून बोलायचं, कुणालाही टाकून बोलतात, आजही तो प्रकार आहे म्हणा, परंतु ते टाकून बोललेलं मला नाही आवडायचं. मी घरी यायची, रडायची, मी असं का त्यांच्या शब्दाला हे होते, मी बळीचा बकरा म्हणून त्यांच्यापुढं का उभारते असं वाटायचं मला. आणि नाही, काहीतरी करायचं आपल्याला, पण काय करायचं काहीच माहीत नव्हतं. परंतु आकाशवाणी
म्हणजेच रेडिओ ऐकणे, वाचन, निरंतर वाचन करणे. तेव्हा असं पेपर पुस्तक जास्त करून नाही मिळायची, परंतु आई जेव्हा साखर, तांदूळ, पोहे ते उघडून पण ते चिटोरी पण वाचायची. म्हणजे इतकं वाचनाचं आवड. आजही ते वाचनाचं आवड मी जोपासलेली आहे. आजही अनेक पुस्तकं वाचते. परंतु जेव्हा लिहिण्यास प्रारंभ केलं तेव्हा मला कविता अशी असते आणि हे लोक वाचतात, त्याची वाहवा पण केली जाते असं मला मुळीच माहीत नव्हतं. जेव्हा मी 4 शब्द वहीत लिहिण्याचा प्रयत्न केला तो प्रसंग मला आजही आठवतो. 4 ओळी लिहिल्या आणि माझ्या मामानं दाखवलं. ते 2 शब्द असेच होते. श्याम मनोहर रूप पाहता उभ्या अंगावर शिरशिरी. मला कृष्ण फार आवडतो, मला श्रीकृष्ण फार आवडतो. त्याच्यावर रचलेली ही कविता माझ्या मामानं मी दाखवली. श्याम मनोहर रूप पाहता उभ्या अंगावर शिरशिरी. मनाची या हा मोर नाचतो लेवून धाराशिरी. तुझिया पायी वेडी राधिका वेडी तरुवल्लरी. वेड लावसी मथुरा नगरी अन यमुनेच्या लहरी. मोहित होऊन मोहन म्हणता अससी तू चक्रपाणी. सदैव चिंतन तुझिया करते गोड तुझी रे वाणी. वेड्या जीवा वेड लावसी चढती वेडी नशा. वेणू वाजवणी ओढ लावशी वेड्या दाही दिशा रे वेड्या दाही दिशा. ही प्रथम कविता माझ्या मामाला दाखवली आणि माझे मामा म्हणाले, ही कविता तुला कळली, ही कविता मला कळली, म्हणून जगाला का कळावं? नाही नाही, जगाला आवडणार नाही, तू बंद कर, दुसरं काहीतरी कर, कविता लिहिण्याचं सोडून दे, हे नाच सोडून दे. बरं म्हटलं. मग त्यांच्या शब्दाला मान देऊन थोडे दिवस गप्प बसले. पण परत तेच काम सुरू झालं. न कळत माझ्या हातून लिखाण घडू लागलं आणि प्रथम मी लिहिलेले 4 शब्द लोकमतचे जोगी पेठकर सर आणि माझ्या पतीचे मित्र विजय म्हैसूर यांना दाखवली. विजय म्हैसूर यांनी ती कविता जोगी पेठकर सरांना दाखवली. मग जोगी पेठकर सर अवाक झाले. काय हा प्रकार आहे, किती अर्थपूर्ण कविता आहे, काहीतरी साहित्य दडलंय तुमच्यात, काहीतरी दडलंय, तुम्ही एक रत्न आहात, हिरा आहात, म्हणून ते खूप माझी तारीफ करू लागले. मी म्हटलं नाही नाही, या 4 ओळीसाठी इतकी म्हणजे कौतुक होणं मला तेव्हा काही रुचलं नाही, पण आनंद मात्र झाला. म्हणजे 4 ओळीला इतकी वाह मिळते आणि इतकी प्रशंसा होते. ही तर सरस्वतीची देणगी आहे. मी लिखाण करत नाहीये, ती माई माझ्याकडून लिखाण करून घेतीये. आणि वाचनाचा आवड मी तेव्हापासून जोपासलेच. आणि गाणी गुणगुणणे, कविता गुणगुणणे, तेलुगू सिनेमे पाहणे, मराठी सिनेमे पाहणे, डायलॉग्स पाठ करणे. मी खरं सांगते, एखादा चित्रपट आज पाहिला की संपूर्ण डायलॉग्स उद्या मला पाठ असायचे, गाणी पाठ असायची. कसं पाठ व्हायचे मला माहीत नाही, पण ते पाठ व्हायचेच. श्लोक म्हणा, इतर काहीही म्हणा, मला अगदी तोंडपाठ व्हायचे. आणि 4थी पर्यंत म्हणजे कविता वाचन असतो ना वर्गात, ते कविता वाचन माझ्याकडेच असायचं. म्हणजे मी कविता म्हटल्यानंतर माझ्या मागे मुली म्हणायच्या. तेव्हा बाई म्हणायचो आपण. बाई सांगायच्या मला, रेणुका तुझी कविता छान असते, तू स्टायलिशने म्हणते, तू तसंच म्हण आणि तुझ्या मागं वर्ग म्हणेल. तेव्हा मला खूप अभिमान वाटायचा, कविता अशी असते, वा. आणि सोलापूरचे राणा कवी राणा पवार, सोलापूरचे ज्येष्ठ कवी राणा पवार म्हणतात, कविता अशी असावी की ती वाचता कळावी. कविता अशी असावी ती की वाचता कळावी. ती तशारतेची प्रतिमा तिशी दिसावी. कविता अशी असावी. मग तेव्हा नंतर मला कळत गेलं
कविता कशी असते. मी खूप वाचन, कविता पण वाचत गेले, धडे पण वाचत गेले, एखादं नाटक वाचले, सिनेमाचं स्क्रिप्ट काही एक असं राहिलं नाही की कादंबऱ्या वाचल्या. वाचन क्षेत्र मी कधीच सोडलं नाही, आजपर्यंत तेच जपती आहे. तर असं म्हणतात की समजून घेणारा नवरा भेटला तर आयुष्य खूप सुंदर बनतं, नाहीतर शेवटच्या श्वासापर्यंत लाईफमध्ये कॉम्प्रोमाइज एक करावाच लागतो. आणि तुमचं कवयित्रीचा प्रवास तर प्रत्यक्षात लग्नानंतरच सुरू झालं. आणि लग्नानंतर म्हटलं तर पतींचा शब्दापुढे आपल्याला जाता येत नसतो. मग तुमचे पती तेव्हा तुम्हाला सहकार्य कसे केले, आणि तुम्हाला सहकार्य करीत असताना तुमच्या पतींना काही संकटांना सामोरे जावे लागलं का, असं का विचारू लागले म्हटलं तर समाजात जेव्हा पती हे बायकोचं ऐकत असतो तेव्हा लोक असं म्हणतात की हा फक्त बायकोचं ऐकत असतो आणि ती बोललेले सगळं शब्द खरं आहे असं म्हणत असतात लोक. पण या सगळ्या गोष्टींना विरोध करत तुमचे पती तुम्हाला सहकार्य कसे केले? या कवितेच्या क्षेत्रात आल्यानंतर मला दिग्गजांचा सहवास भरपूर लाभला. माझे गुरुवर्य दत्ता हलसगीकर सर, लक्ष्मीनारायण बोल्ली सर, आणि त्यानंतर माधव पवार सर, मारुती कडकजोन सर, राजेंद्र भोसले सर, माझ्या मातृतुल्य मैत्रीण असे म्हणते, त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्या निर्मला मठपती मॅडम, त्या आता आपल्यात नसल्या तरी त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आणि वंदना कुलकर्णी मॅडम, आशा पाटील मॅडम, श्रुतिश्री वडकबाळकर मॅडम, या सर्वांचं वरद हस्त मला लाभलेलं आहे. बदिउजमा बिराजदार सर आणि आकाशवाणीचे सुनील शिंदखेडे सर, राजेंद्र दासरी सर, अशा कित्येक दिग्गजांनी, सुहास पुजारी सर मला मदत करत गेले. या काव्यक्षेत्रात फारच त्यांचं कौतुक, प्रशंसा आणि आशीर्वाद मला लाभले. तर माझ्या पतीची साथ कशी, अशा ह्या प्रश्नाला माझं असं उत्तर असेल, एकदा मी माझ्या पतीसाठी 4 ओळी लिहिल्या. त्यांचा वाढदिवस होता, पण त्यांना मी काय देऊ त्या दिवशी, माझ्याजवळ तर काहीच नव्हतं त्यांना देण्यासारखं, मीच होते. पण गिफ्ट काही तर द्यावं असं वाटलं आणि मी 4 ओळी लिहून काढल्या. मी म्हटलं माझ्या कवितेतून, प्रियतमा, तुझी माझी प्रीत अशी असावी की ती कोणत्याही पुस्तकात लिहिलेलीच नसावी. त्याचा सुगंध असा असावा की तो सुगंध कोणत्याही फुलात नसावा. आपल्या प्रेमाला कोणताही मोल नसावा, तो नेहमी अनमोल असावा. अनमोल अशा प्रेमाला उपमा कोणाची नसावी, ती नेहमी अनुपम असावी. तू आणि मी प्रेमाचे गीत गुणगुणावे आणि त्या गाण्याचे बोल सुद्धा आपलेच असावे. आपल्या प्रेमाला सुंदर असा रंग असावा, आपल्या प्रेमाला सुंदर असा रंग असावा आणि तो रंग सुद्धा समर्पणाचा असावा, समर्पणाचा असावा. अशा समर्पण भावनेने मी त्यांच्यावर केलेली कविता. तर एकदा हैदराबादला माझे मिस्टर गेले, तेव्हा त्यांची पार्टी म्हणजे मित्रांसमवेत गेले. तिथे त्या मित्रांची पार्टी कशी रंगतदार घडते त्याचं मी कवितेत रूपांतर केलं. म्हणजे त्यांची पार्टी, मला काय ते त्याचा गंध नाही, काय मी पाहिले नाही, काहीच नाही, परंतु तिथला तो किस्सा मी उतरून काढला. म्हणजे त्यांची पार्टी कशी मजेदार असते हे लिखाणातून सादर केलं. आणि चिटोरी घडी केली, कागदाची घडी केली आणि त्यांच्या खिशात ठेवून दिला. म्हटलं हे तिथं गेल्यावर उघडायचं आणि तिथंच वाचायचं. मग माझे पतिदेव बसले मैफिलीत आणि बसल्यावर स्नॅक्स आला. मग स्नॅक्स सगळे वाटून घेत होते. मग यांनी काय केलं माहिती आहे, मी दिलेलं कागदाची चिटोरी बाहेर काढले आणि त्यामध्ये स्नॅक्स ओतले. सगळं खाऊन झालं आणि ती कविता रंगीबेरंगी झाली कलरमुळे स्नॅक्सच्या. त्यानंतर माझ्या मिस्टरांचे
मित्र त्याने ती चिठोरी पाहिली, हे काय रे म्हणून घेतलं आणि ते वाचले. मग सगळ्यांनी मिळून ती कविता वाचून झाल्यावर सगळ्यांनी तिथं टाळ्या मारल्या, म्हणजे माझ्यासाठी टाळ्या दिल्या. आणि फोन आला लगेच. तेव्हा फोन नसायचे. आमच्या बाजूच्या घरात एक फोन लँडलाईन नसायचं. मग तिथं फोन आला, रेणुका बुधारम यांना बोलवत आहे. मी गेले फोनवरती धावून, काय झालं असं, हे तर गावाला गेले, मला एक काळजी लागली. मग जाऊन फोन उचलले. मग दुसरेच कोणीतरी बोलत होते, अक्का तुमची कविता फारच मस्त आहे आणि या कवितेसारखंच आम्ही इथे एन्जॉय करतोय. तुमच्या ह्या कलेला आमचा सलाम आहे म्हणून त्यांनी धन्यवाद दिले. माझी तो प्रसंग माझ्यासाठी आजही माझ्या जीवनाच्या अत्तरकुपीत जपून ठेवलेला आहे. असा माझा प्रवास आहे आणि आम्हा दोघांना खूपच या क्षेत्रात कठीण प्रसंग आले, सुखद अनुभवही आले. आमच्यासाठी फुलांच्या पायघड्या देखील घातल्या गेल्या कवी म्हणून, आणि कठीण प्रसंग तर त्याहून अधिकच. एका कवितेसाठी मैलोन मैल जायचो आम्ही. तेव्हा गाडी नसायची, सायकलवर सुद्धा, म्हणजे मी मागं बसायची, आम्ही असं दोघं जण जायचो सायकलवरती. मग येताना चालत यायचो. असं खूप काही एका कवितेसाठी काहीही करायला मागे गेलो नाही. जिद्द होती, मनात चिकाटी होती, काहीतरी करायचं निश्चय होता. त्यामुळं शारदेचं पण वरदान होतं, सगळं काही घडलं. तर ताई असं म्हणतात की लेखकांना नवनवीन कल्पना आणि नवनवीन विचार हे एकांतात बसले की येत असतात, पण तुमच्या बाबतीत असलं काही नसेल, कारण तुम्ही तर विडी कामगार. लग्नानंतर सून ही घरात निवांत बसलेली नसते, कारण आता समोर काही ना काही कामे असतोच. आणि त्यात खास करून विडी कामगार म्हटलं की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, आणि बाहेर कुठे गेलं तरी त्यांच्या हातात पान तंबाखू येत असतोच. कारण हे दृश्य मी माझ्या रिअल लाईफमध्ये देखील बघितलेली आहे. या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला नवनवीन कल्पना कशी येत होती? नवनवीन म्हणताना मी एकच सांगते, कवींना नवनवीनही असतो आणि विषय असं नाही की कविता कुठेही सुचते. मी एकदा भाकऱ्या करत होते तेव्हा मला चारोळी सुचल्या आणि त्याच पिठाच्या हाताने मी पेन धरून एका चिठोरीवर लिहून काढले, चूल संयमे फुंकता मिळे तव्याला गजाळ. चूल संयमे फुंकता मिळे तव्याला गजाळ. चूल संयमे फुंकता मिळे तव्याला गजाळ. तवा तापुणी सांगत समर्पणाचे ते मोल. तवा काय सांगतो आपल्याला, मी जळती, मी लाल बुंद झाले, पण तुम्हाला भाकरी पोट भरता पिलांचं. पोट भरता पिलांचं द्यावी ढेकर आपण. चार भिंतीचं रहस्य सदा ठेवावी जपून. अशी मला तेव्हा कविता सुचली. अशा अनेक कविता मी लिहित गेले. काही कविता चुलीत गेल्या, काही कविता गहाळ झाल्या. आता उरलेल्या कविता आपल्यापुढे आहेत. स्त्री कोणतीही गोष्ट एकदा मनाशी ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्हाला कधी वाटलं की मी देखील एक कवयित्री व्हावं आणि माझे विचार एक कवितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं, असं तुम्हाला कधी वाटलं? असंच कविता लिहिता लिहिता एकदा वर्तमानपत्रात दिले आणि माझी कविता संचार पेपरमधून पहिली कविता झळकली. तेव्हा तो आनंद माझा गगनात मावेनासा झाला. 8 दिवस तो पेपर हातातच होता. सगळ्यांना दाखवली, प्रशंसा मिळाली. मग तेव्हापासून मला वाटायचं या क्षेत्रात काहीतरी आहे. शारदेचं हे लेणं आहे आणि माझ्यासाठी तर मीच भाग्यवान आहे आणि मला काहीतरी करायचं आहे या क्षेत्रात. अक्षर म्हणजे जीव की प्राण, मराठी म्हणजे जीव की प्राण. असंच आहे. मुखबोली तेलुगू जरी, मनबोली मराठी. देवकीच्या उदरी जन्म जरी, यशोदेशी गळा मिठी. अशी माझी परिस्थिती. आपल्या या सुंदर सोलापुरात
सिद्धरामेश्वर सुंदर नगरी प्रजेस देते उपचाधरी पंचमेन होता असे चटणी भाकरी ऐसे वैभव सोलापुरी. अशा या वैभव सोलापुरीत आपण काहीतरी करावं आणि नेहमीच कामगार म्हणून न राहता माझ्यात सुद्धा काही दडलाय, मीही कोणतरी आहे असं दाखवायचं होतं. मला असं नेहमी वाटायचं मी एक कामगार नाही आहे, मला काहीतरी करायचं आहे, पुढं जायचं आहे असं मानत गेले आणि त्या दैवकृपेने सगळं काही घडत गेलं, सगळ्यांचं सहकार्य मिळत गेलं. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण आपल्या बाबतीत तर विरुद्ध आहे. यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष आहे. सहसा फार कमी लोक असतात की जेव्हा लग्नानंतर आपण आपले कला निवडलात, तुमच्या कलेसाठी तुमचे पती देखील तुम्हाला सहकार्य केले. मग तुमचे पतींचे सहकार्य हे तुमचे कवयित्री होण्यासाठी कसं लागलं तुम्हाला सहकार्य त्यांचं सहकार्य सांगायचं झाल्यास माझ्या घरातूनच मला सहकार्य मिळत गेलं. आईचा आशीर्वाद होता, कुटुंबाचं सहकार्य होतं, पतीचं सहकार्य जास्त होतं. कारण मला तर गाडी येत नाही. कुठंही कवी संमेलनाला असो, कुठंही साहित्य कार्यक्रमाला असो, आम्ही दोघंच शनिवारी रविवारी आपल्या पूर्व भागात म्हणजे आपल्या क्षेत्रात सगळे घरातच मस्त एन्जॉय करतात. परंतु आम्ही दोघं मात्र पश्चिम भागात म्हणजे निर्मल कुमार फडकुले असो, एम्पी थिएटर असो, इतर काही साहित्य क्षेत्र असो, त्या ठिकाणी आम्ही जात येत असतो. कित्येक व्याख्यानं, कित्येक काव्यसंमेलने, कित्येक साहित्य प्रवास, कित्येक साहित्य कार्यक्रम आम्ही अटेंड केलेलो. परंतु प्रत्येक कार्यक्रमाला माझे पती मला सहकार्य द्यायचे, सहकार्य करायचे आणि म्हणायची तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. आणि कविता सादर करताना सुद्धा मला समोर उभारून सांगायचे भिवू नकोस, मी आहे. अशी त्यांची साथ मिळत गेली आणि माझं शिक्षण 7वी अर्धवट थांबलेलं होतं. आणि माझ्या पतीचं म्हणणं हे होतं की तू पुढं शिकलं पाहिजे. पण मी काय करणार, समाजात नावं ठेवतील आणि मला खूप वेगळंच वाटायचं. आता कुठं मी शिक्षण घेऊ, लोक काय म्हणतील, भीती वाटायची, अनामिक भीती होती. आता शिक्षण घेतलं तर कसं. मग माझ्या मुलीचं लग्न जमलं. लोकमतचे जोडपेटकर सर त्यांनी सुद्धा मॅडम तुम्ही पुढचं शिक्षण घेतलंच पाहिजे, तुम्ही पुढं शिक्षण दिलंच पाहिजे, तुमचं डिग्री तुम्ही घेतलंच पाहिजे विनंती केली. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या कुटुंबाला देखील मी विचारलं मी असं शिक्षण घेण्याचा विचार करते. तेव्हा प्रत्येक शनिवारी रविवारी क्लासेस असायचे वॉलचंद कॉलेजमध्ये. मला असं सांगावंसं वाटतो की तुम्ही तुमच्यातलं कलेला ओळखा. कमी काढण्यासाठी तर लोक आहेतच ना. पाय ठेवायचं असेल तर पुढे ठेवा, मागे खेचण्यासाठी तर लोक आहेतच ना. स्वप्न बघायचे असेल तर मोठे बघा, कमीपणा दाखवण्यासाठी तर लोक आहेतच ना. आग लावायचा असेल तर तो आग तुमच्या मनात निर्माण करा, जळण्यासाठी तर लोक आहेतच ना. अगदी अशाच प्रकारे तुम्ही पुढे जात असताना चांगल्या अनुभवासोबत वाईट अनुभव हे आलेच असतील. तसले काही वाईट अनुभव तुम्ही आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करू शकता का? मी मागाशीच सांगितले, मी कविता लिहिल्यानंतर अगदी माझ्या जवळच्यांना दाखवली आणि वाईट अनुभव आलाच तेव्हा. ही कविता तुला कळली, मला कळली, म्हणून का लोकांना कळावं असं म्हटले. तेव्हा माझ्या मनाला खूपच शॉक बसला. म्हणजे अगदी घरातलीच पाट थोपटायचे सोडून असं मागे खेचतात, नक्की वाटलं. परंतु आता तेच लोक वाहवा करताना छान वाटतं. कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊन कार्य करावं म्हटलं तर चांगल्या अनुभवासोबत वाईट अनुभव हे येतच असतात. कारण दुःखाशिवाय सुखाचं किंमत आणि वाईट वेळेशिवाय चांगल्या वेळेचं किंमत हे समजत नसतं. मग तुम्ही
विडी कामगार असताना अचानकपणे मीडिया क्षेत्रात कसं काय आलं तुम्ही? मला कॅमेरा ॲक्शन हे शब्द फारच आवडतात, कारण लहानपणापासून मला सिनेमाची फार आवड. माझ्या कुटुंबात माझे मोठे पप्पा यांना आणि माझ्या आजोबांना सुद्धा नाटकाची फार आवड होती. त्या क्षेत्रातील लोक त्या काळात आमच्या घरी यायचे. तेलुगू सिने प्रपंचातील वेगवेगळे नट, मोठमोठे कलाकार माझ्या घरी यायचे. तेव्हा मला वाटायचं हे क्षेत्र किती अपरूप आहे आणि यांना आपण भेटू शकतो का? सिनेप्रपंच म्हणजेच माझं जीव की प्राण असंच वाटायचं मला. त्या नटनटींना मी जवळून पाहिलं. जमुना असो, गोलपुडे असो, चंद्रमोहन असो, बाबू मोहन असो, मोहन बाबू असो, गिरिजा, शारदा, कुणीही असो, मी त्यांना अगदी जवळून बघितलेले आहे. आणि माझे काका ना तेव्हा नटांना सोलापुरात आणायचे. तेव्हापासून ही गोडी लागतच गेली. आणि या क्षेत्रात वावरत असताना, मी एक विडी कामगार म्हणून वावरत असताना मला चीड यायची. मी कोण आहे? मगाशी सांगितलं तुम्हाला, मी इथं काय करते, तुझा क्षेत्र हा नाही म्हणून माझं मन नेहमीच ठणकावून सांगायचं. मग असंच दिवस घडत होते. संसारात मी रमले. विडी वळण्यात पण मी एकदम पटाईत. सगळं काही ठीक असताना एकदा टी व्हीवर ॲड झळकली. वृत्तनिवेदिका, तेलुगू वृत्तनिवेदिका हवे, काही हो, चान्स मिळो अथवा न मिळो. म्हणून मी त्या चॅनलशी संपर्क साधले, त्यांना भेटले जाऊन. त्या अगोदर म्हणजे बघा कसं असतं, माझ्या अगोदर तिथे एक मुलगी इंटरव्ह्यू दिलेली, म्हणजे मी जाण्या अगोदर ती मुलगी आलेली. मग तेव्हा सांगितले, नाही इथे आता जागा शिल्लक नाही, तुम्हाला आम्ही मदत करू शकत नाही. मग मुलाखत देऊन बाहेर आले. जेव्हा जी मुलगी इंटरव्ह्यू दिली त्या मुलीशी मी बोलले, तुम्ही कुठून आलात? मला एक बोलण्याची फारच सवय. मग तिच्याशी तेलुगूतच तिच्याशी संपर्क साधला आणि विचारलं, तू कोण आहेस, कुठून आलीस, काय करतेस, इथं कुठं राहतेस, सगळं काही विचारलं. मग अमुक तमुक बोलून झाल्यावर ती म्हणाली, ताई तुम्ही आणि मी आपण दोघं मिळून काम करूयात का? मला ट्रान्सलेशनचं तेवढं जमत नाही. तुम्ही असं करा, तुम्ही ट्रान्सलेशन करा, मी उतरून घेऊन मी बातम्या देते. मी म्हटलं हो. अजून सोन्याहून पिवळं. पण त्यासाठी सॅलरी मला 50 रुपयाची होती. त्या 50 रुपयासाठी मी होकार दिला. मी पैशांकडे कधी बघितले नाही. पैसे आज येतात उद्या नाही, असंच आहे. पण काहीतरी करायचं म्हणजे करायचं, एवढं मात्र मनात होतं. आणि आम्ही रुजू झालो. ती मुलगी यायची, मराठी स्क्रिप्ट आम्हाला मिळायचे आणि ते वाचून ट्रान्सलेशन करून तिला सांगायचे. तेव्हापासून अनुवादाचं काम सुरू झालं. न कळत असंच काही दिवस गेले. मी अनुवादित करायची, ती मुलगी द्यायची. एकदा तिचा ॲक्सिडेंट झाला. बातम्यासाठी येताना तिचा ॲक्सिडेंट झाला आणि सर म्हटले, बुधारा मॅडम आज बातम्यांसाठी तुम्हीच उभं राहा. बातम्या तर पडलीच पाहिजेत आणि ती मुलगी आता 8 ते 10 दिवस येत नाही. माझ्या पोटात गोळा आलेला. काय करू काय नाही असंच झालेलं. कधीही पडद्यापुढं न येणारी मी आज एकदम पडद्यापुढं कॅमेरासमोर उभं राहावं म्हणजे खूपच भीती वाटली. रडले मी आणि माझ्या मनाला मीच सावरलं. तिथं तर कोण नव्हते, मार्गदर्शन करणारे कोणी नाही, सांगणारे कोणी नाही. तू जे काही करतेस ते चांगलं असं म्हणणारे सुद्धा कोणी नाही त्यावेळेस. पण मन घट्ट केलं आणि कॅमेऱ्यासमोर उभी राहिली. टेक दिले, 3-4 टेक झाल्या आणि एकदाच या बातमीपत्रात मी रुजू झाले. तेव्हापासून अँकरचा प्रवास सुरू झाला.
कुठंही सूत्रसंचालन असो, काही कार्यक्रम असो, मला जायला यायला आवडतं आणि त्यामध्ये माझी निवड ते करतात याचा मला अभिमान वाटतो. तुम्ही आता मीडिया क्षेत्रात काम करत आहात म्हटलं तर मार्गदर्शन कोणाचं तरी लाभलंच असेल. तुम्हाला मीडियामध्ये काम करीत असताना मार्गदर्शन कोणाकोणाचं भेटलं? हे मीडिया क्षेत्र माझ्यासाठी नवीन होतं. मग स्थानिक चॅनल सुरू झाल्यावर मी चॅनलशी जोडून गेले, स्वरांजली चॅनलशी जोडून गेले आणि तिथले MD दयानंद मामड्याल सर आणि चॅनलचे प्रमुख व्यंकटेश द्वंता सर आजही मला मार्गदर्शन करतात. याचा मला खूप अभिमान वाटतो आणि त्यांच्याविषयी आदरसुद्धा वाटतो. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की आत्तापर्यंत तुम्ही किती पुस्तकं लिहिलात? पुस्तकं लिहिलात ह्या प्रश्नापेक्षा किती कविता लिहिलात आणि ती कोणासाठी लिहिलात हे मी सांगते. मी एक विडी कामगार आणि त्या विडी कामगारांच्या व्यथा म्हणजे त्या विड्या कामगारांच्या व्यथा, विडी कामगारांची व्यथा मला शब्दातून उतरवावं असं वाटत होतं आणि मी त्यांच्यासाठी तेंदूची पाने हे पुस्तक काढलं आणि त्यांच्या व्यथा कथा काय असतात ते मी पुस्तकातून उतरून काढलं आणि ते माझं काव्यसंग्रह आहे तेंदूची पाने. दुसरं एक मराठी ओवीबद्ध चरित्र श्री मार्कंडेय चरित्र हे मी मराठीतून केलं आणि तेच मराठी चरित्र तेलुगूतून काव्यबद्ध करून गाण्यातून रूपांतर झालं. तेलुगूतून 1 तासाचं गाणं यूट्यूबला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्या गाण्यासाठी आंध्र आणि तेलंगणा हे पुरस्कार आहेत. तुमचे कवितेचे फॅन तर आम्ही आहोतच आणि मी तर खास करून खूप आहे, कारण प्रत्येक कविताही मी वाचलेली आहे तुमची. आणि तुमची खास करून स्त्री भ्रूण हत्या म्हणजे स्त्रीवरती होत असलेल्या अत्याचारांविरोधात तुम्ही आवाज उठवला तुमच्या कवितेच्या माध्यमातून. तर त्यातील एखादी 2 लाईन आमच्या प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ द्या. नक्कीच. अरे माणसा माणसा पाहू नको अंतसा, नारी विना जग नाही भान ठेव रे माणसा. नारी ओझ म्हणू नका, जीवे तिला मारू नका, वंशाच्या या दिव्यापायी सृष्टी ज्योत विझवू नका. अशी माझी कविता आहे. मॅडम, तुम्ही मराठी कविताही लिहिता आम्हाला माहिती आहे आणि अनेक प्रेक्षक देखील तुमचे मराठीचे कविता वाचलेले असतील आणि तुम्ही खास करून तेलुगूच्या आहात आणि तेलुगूमध्ये देखील तुम्हाला रुची चांगलीच आहे. मग एखादी तेलुगू कविता आमच्या प्रेक्षकांसाठी. तेलुगूतील रचना मी माझ्या परिचयातून सांगते, माझंच परिचय तेलुगूतून देते. తెలుగింటి ఇంటిని పురుషోత్తముని పూబంతిని ఏడు మల్లెల సుకుమారిని. తెలుగంటే ఊపిరి, మరాఠీ అంటే ప్రాణము, కవితలే నాకు జీవము. తేనె కుసుమాల తెలుగు నేను, మరుమల్లి మరాఠీ నేను, ఆరెండులో వెలిగే ప్రమిద నేను. ఎలిగేటి వారి ఇంట పుట్టి, బుధారం వారి ఇంట మెట్టి, ఇరువురికి మమతలు పంచిపెట్టి, వృత్తి ధర్మాన్ని పాటిస్తూ, పతి ఆజ్ఞ శిరసా వహిస్తూ, శారదాశీసులు పొందుతూ, అక్షరమే జీవితమై కావ్యాలలో ఐక్యమై, ప్రజాదరణకు దగ్గరై, నిండు పసుపు కుంకుమలతో పచ్చగా కలకాలం ఉండాలని చిరకాల కోరిక కోరింది మీ తెలుగింటి సుగుణాల రాశి ఈ రేణుక. तर रेणुकाताई, आपले मौल्यवान वेळ आमच्या प्रेक्षकांसाठी देऊन अनेक मुलींना आणि स्त्रियांना तुम्ही इन्स्पिरेशन केलेलं आहात. कारण स्त्री म्हटलं की फक्त चूल आणि मूलच नाही, त्याच्या पुढेही जाऊन ती स्वतःचं कर्तृत्व निर्माण करू शकते. हे आज तुमच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून अनेक माता भगिनींना समजलेलंच असेल. तुमच्या जीवनातील अनेक किस्से आमच्या प्रेक्षकांसोबत आणि मला शेअर केल्याबद्दल धन्यवाद. मुखबोली तेलुगू जरी मनबोली मराठी, देवकीच्या उदरी जन्म जरी यशोदेशी गळा मिठी. आज माझ्या जीवनातले किस्से तुमच्या पुढे शेअर करताना मला खूपच आनंद वाटला. धन्यवाद. धन्यवाद.